की एमपीएससीचा निकाल मागचा काय लागला, त्यात ओबीसी ची टक्केवर 480 ला कट ऑफ झाला आणि ईडब्ल्यूएस ला 455 ला कट ऑफ झाला. ज्यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र आतल्यात घेतलं, फॉर्म भरला, एमपीएससी मध्ये 480 मार्क पडले, पण नापास झाला. पण त्याच गड्यानं जर ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट घेतलं असतं तर ईडब्ल्यूडीच्या मेरिट लिस्ट मध्ये पहिल्या 25 मध्ये लागला असता. पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी. मुंडे साहेब जी माहिती सांगतायत ते अगदी रास्त आहे, बरोबर आहे, आकडेवारीच्या हिशोबानं बरोबर आहे. परंतु ही जी टक्केवारी आहे अगदी 2019 पासून जरी आपण गुगलवरती सर्च केलं तर आपल्या लक्षामध्ये बसेल की ईडब्ल्यूएसची जी रँक आहे किंवा आपण ज्याला कट ऑफ म्हणतात, तो कट ऑफ हा ओबीसीपेक्षा कमीच आहे. अगदी तेव्हापासून अगदी मागल्या 19 पासूनची जरी आपण सर्च केल्या तर प्रत्येक परीक्षेमध्ये ओबीसीचा कट ऑफ हा जास्तच आहे. त्याचं कारण असं आहे की ओबीसीमध्ये संख्या जास्त आहे, स्पर्धा जास्त आहे आणि त्यामुळे तिथं कट ऑफ हा जास्त राहतोच. आणि जो AWS आहे इथं कट ऑफ हा वेगळा कमी असतो. आता एक ओबीसीचे जे निकष आहेत कट ऑफचे ते वेगळे आहेत, EWSचे वेगळे आहेत. या ठिकाणी संख्याही कमी आहे, जागाही कमी आहेत. 10% आरक्षण आहे, तिथं 27% आरक्षण आहे. त्याच्यामुळं हा जो आकड्याचा खेळ आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा अंतर आहे, पण तो अंतर हा यावर्षी मराठा समाज ओबीसीमध्ये आला म्हणून आहे का? नाही, पूर्वीपासूनच आहे.